रामदास आठवलेंनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरती टीका केली आहे। आपल्या खास कवितांच्या शैलीमध्ये त्यांनी राहुल गांधींसोबत भाष्य केलं। पांढऱ्या पट्टीच्या वादावरून जैन मुनी निलेश चंद्र यांनी जैन समाजाला शांततेचं आवाहन केलंय। संदीप देशपांडे यांनी दोन समाजामध्ये धैर्य निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हणाले। प्रणित मोरेचा मुद्दा संसदेमध्ये गाजवणारे खासदार ज्योती वाघमारे संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात पोहोचलं। एकनाथ शिंदे योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील त्या दिवशी ऑपरेशन पूर्ण होईल असं वक्तव्य शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं। ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे 2 दिवसांपासून कुटुंबात समवेत बाहेरगावी गेलेले आहेत। त्यामुळे वागचौरे मातोश्रीवरील बैठकीला उपस्थित राहणार का याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलं। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चंद्रशेखर बावनकुळे भंडारा जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। नाराज असलेल्या नरेंद्र भोंडेकर यांच्याशी त्यांनी बंद दारात चर्चा सुद्धा केली। निवडणूक जवळ असताना नाराजी दूर करण्याचा बावनकुळे यांनी प्रयत्न सुद्धा केल्याचं समजतंय। चमकोगिरी करणाऱ्या नावाखाली सरकारवर टीका करायची मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी रोहित पवारांच्या आंदोलनावरती ही प्रतिक्रिया दिली आहे। मालेगावच्या इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। छत्रपती संभाजीनगर हे शहराचं नाव बदललेलं असलं तरी सुद्धा आपल्या मनामध्ये औरंगाबादच असणार असं ते म्हणाले। नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार विजय होईल आणि इतर 11 जागांवरती महायुतीचेच उमेदवार विजय असतील असा विश्वास नाशिकचे उपमहापौर विलास शिंदेंनी व्यक्त केला। भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवांनी आमदार रोहित पवारांवरती हल्लाबोल केला। अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये टीआरपी न मिळाल्यानं आता आंदोलनाची नौटंकी सुरू केली असा आरोप माऊली हळणकर यांनी केला। नाशिक आणि जळगावची विधान परिषद निवडणूक आता एकतर्फी झालेली आहे। रेश्मा काळेंच्या माघारीनंतर गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली। आमदार रोहित पवारांनी उपोषण थांबवून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी यावं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांना सल्ला दिला। मनोज जरांगेंनी रविवारी कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। कोल्हापुरातील मराठा समाजाच्या वतीनं जय्यत तयारी सुद्धा करण्यात आल्याचं समजतंय। गिरीश महाजनांनी पीक विमा कंपन्यांच्या कारभारावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात असा आरोप त्यांनी केलेला आहे। राज ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांचा वाढदिवस यावर्षी हरित वाढदिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे। ऑपरेशन टायगर बाबत संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। बोलणाऱ्यांना बोलू द्या, वेळ आल्यावरती बघू असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा अशी मागणी वंचित सेनेचे धैर्यवर्धन खोडकर यांनी दिलेली आहे। मात्र याबाबत काँग्रेसकडून अद्याप स्पष्ट भूमिका नाहीये। रोहित पवारांच्या उपोषणाला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय। हर्षवर्धन सपकाळी पंढरपुरात जाऊन उपोषणाला बसणार असल्याची माहिती। आमदार आदित्य ठाकरेंचा काल वाढदिवस झाला। आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मातोश्रीवरती साजरा करण्यात आला। यावेळी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी सुद्धा हजेरी लावली होती। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शरद पवारांना ऑफर दिली आहे। काँग्रेसमध्ये आता दम राहिलेला नाही। पवारांनी आरपीआय मध्ये आपला पक्ष विलीन करावा असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कराड इथं महायुतीची एक समन्वय बैठक पार पडली। महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं या बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावरती भाजपनं आक्षेप घेतला। रोहित पवारांचे आंदोलन हा स्टंट असल्याचं वक्तव्य राम कुलकर्णी यांनी केलं आहे।